जात आहोत मालवण सिटीमध्ये. इकडनं एक बांबूज काय सध्या नाव हॉटेलचं अतिथी बॅम्बूजला मालवणी जेवण जेवायला जात आहोत. तर चला एक 15 मिनिटात पोचू आपण. 4 वाजता रेस्टॉरंट बंद होतो. आम्ही ठरवलं की आत्ता जेवूया आणि मग घरी येऊन चेंज करू. गाडीचं चेंज मीन्स आंघोळ. ॲक्च्युली आम्हाला हे रेकमेंड केलं होतं आणि त्यासाठी आम्ही म्हटलं गुगल मॅपवरती सर्च करून कुठे आहे बघितलं तर जवळच होतं, मालवणच्या मेन मार्केटमध्येच आहे ते. पण इकडे येऊन जेव्हा बघितलं तेव्हा ह्या हॉटेलला एवढी गर्दी होती. आम्ही आलो 3 वाजता, पण आता ऑलमोस्ट 4 वाजायला आलेत, पण आम्ही अजून वेटिंग एरियामध्येच आहोत. हे अतिशय फेमस हॉटेल आहे, तुम्ही बघायला इकडे. चला आतमध्ये जाऊन बघूया हॉटेल कसं आहे ते. हा त्याचा मेन एंट्रन्स आणि हा जो एरिया दिसतो हा वेटिंग एरिया आहे. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा फुल भरलेलं होतं आणि आम्हाला 1-1.25 तास वेटिंग सांगितली होती, पण नशिबाने आमचा नंबर लागेल असं आम्हाला वाटतं. आतल्या साईडने कसं दिसतं बघूया. आतमध्ये AC एरिया पण आहे बसायला आणि इकडे बाहेर पण एरिया बसायला. या हॉटेलच्या ओनरनी आहे ते बाहेर बांबू हॉटेलची कहाणी म्हणजे कथा लिहिली आहे. तुम्हाला जर वाचायला मिळत असेल तर नक्की वाचा ही कथा. सर्वजण जेवणाची एवढे आतुरतेने वाट बघताय आणि आमचा आदित्य तर झोपला फायनली जेवणाची वाट बघून बघून. तर ही आहे पापलेट फ्राय. तुम्हाला इकडे जेवायला येत असेल तर 1 तास वेटिंग आणि अर्धा तास टेबलवर वेटिंग. तुम्ही 7 वाजता आला असाल तर पीक आवरमध्ये येऊ वेटिंग नका. नाही मिळणार, लगेच येईल. पण तुम्ही इकडे तुम्हाला 7:30 ला जेवायला आला यायचं असाल तर असेल, तुम्हाला वेटिंग आहेच. तुम्हाला इकडे जेवायला यायचं असेल तर अर्धा दिवस काढून या. बरोबर. कोलंबी कोलंबी फ्राय. हे सुरमई प्लेट सांगितली ना. हे काय तिसऱ्या फ्राय. हे काय सुरमई फ्राय, पॉम्पलेट फ्राय आणि इकडे आहे कोलंबी तरी. व्हेरी गुड. हे काय गावठी मटन नाही चिकन. हॉटेलमधून आत्ताच आम्ही जेवून बाहेर आलो, अतिथी बांबू हॉटेलमधून. ज्या पद्धतीचं जेवण आम्ही एक्सपेक्ट करत होतो त्या पद्धतीचं ॲजचं जेवण नव्हतं, कारण वेटिंग खूप होती इथे. तर आम्हाला वाटलं की ऑब्व्हियसली जेवण चांगलंच असणार, पण जेवण तितकंसं काय एवढं चांगलं नव्हतं. आम्हाला जास्त करून जे फ्राय फिश होतं त्याच फक्त चांगल्या होत्या. बाकीचं फिश रस्सा किंवा जी त्याच्यावर ग्रेव्ही होती ती काय एवढी खास नव्हती. त्यामुळे या हॉटेलला ॲज सच रेटिंग द्यायला गेलं तर 5 मधले आपण 3 देऊ शकतो किंवा 2.5 देऊ शकतो. आमचा मँगो पण मजा घेतोय समुद्राची. गुड मॉर्निंग. आम्ही काल मस्त रात्री इकडे लोकल आमच्या रेस्टॉरंटमध्येच जेवलो, होमस्टेच्या. छान जेवण होतं. ॲक्च्युली शूट नाही केलं काल. प्रॉन्स करी, प्रॉन्स सुक्का आणि काय खाल्लं आपण, स्क्विड फ्राय. येस, खूप छान जेवण होतं. ते दुपारी बांबू लागले होते, बांबूला जाऊन छान जेवलो. तर चला वॉकला जाऊया. हे आहे आपलं होमस्टे इकडे. ही पण जागा, ही एक साधारणतः 2 गुंठा जागा जी आहे ती ओनरचीच आहे, म्हणून त्याची स्वतःची पार्किंग आहे. आपली सोयरा इकडे उभी आहे. सो लेट्स गो. इकडनं आपण जातो इकडे बीचला. 100 मीटरचा रस्ता आहे हा, बट तुम्हाला एक दाखवतो. बीचच्या बाजूला एक विहीर आहे आणि पाणी बघा किती भरलेलं आहे विहिरीत. मोटर पण लावलेली आहे. लोकल कोणाची तरी विहीर असेल. ही बघा,
पाणी बघा किती आहे विहिरीला. मस्त चिरी काय म्हणतो तो चिरा दगड वापरलेला आहे हम्म. विहिरीसाठी. क्लीन आहे. मालवणची खासियत अशी ना, तिकडे लोक का कमी येतात ना, कारण एक इकडे फ्लाईट नाही आहे, रेल्वे येते, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचं बोलायला गेलो तर. आणि सेकंड आहे बस आपली ST आणि आपली प्रायव्हेट व्हेकल. आणि मालवण जे आहे ते ऑलमोस्ट गोव्याच्या बॉर्डरला आहे. गोवा इकडनं मला एक 100 पण नाही, 50 किलोमीटरच्या आत असेल. बघा किती सुंदर आहे. या बीचला इतकी गर्दी नाही आहे, जेवढी आपण गर्दी पाहतो ना तेवढी नाही आहे. सकाळचे 8:30 वाजले, पण लोक बघा भरपूर तुम्हाला दिसत आहेत बीचला एन्जॉय करताना. बघ पाणी किती साफ आहे, तारकर्लीचं किती सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे. आणि या पाण्यात पोहायला पण मजा येईल, म्हणजे भिजायला. हा 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 हा. सनराईज झालेला आहे. आम्ही रिसॉर्टवरनं निघालो आहोत. 11 वाजून गेलेत आणि आम्ही आता जात आहोत रत्नागिरीला. तर आता रूट डिसाईड केला आपण, कोस्टल रूटनी जाऊया. काही देवस्थान लागतील आणि ॲज वेल एज आपल्याला असं आहे की या आठवड्यात बरंच वेळ आहे, तर थोडंसं एक्सप्लोर करत जाऊया. ओल्ड रोडनी जाऊया आणि काही खाताही येईल चांगलं सी फूड ऑन द वे, आणि काही नजारे पण बघता येईल. सो आजचा असा प्लॅन आहे. सो लेट्स गो. आणि आता आपण निघून, आम्हाला एक साधारणतः तासभर झाला असेल ना रे. हां, तासभर झाला आम्हाला निघून. तर हे आहे कुणकेश्वरचं मंदिर, महादेवाचं मंदिर, बीचला लागून. सुंदर मंदिर आहे. आतमध्ये ऑब्व्हियसली आपल्या देवस्थानात फोटोग्राफी शूटिंग अलाउड नाही, बट मंदिर खूप छान आहे. गर्दीही नाही आज. अँड मस्त दर्शन झालं, एक 5-1 मिनटात दर्शन झालं. आता इकडनं आपण पुढे जाऊया. दुसऱ्या ठिकाणचं आहे लोटेश्वर मंदिर. खूप प्राचीन मंदिर आहे, तेही दाखवतो तुम्हाला. आता आपण आहोत देवगड विंडमिल गार्डनमध्ये. मस्त सुंदरसं बीचला लागून हे गार्डन आहे. आणि इथे पवनचक्की पण आहे. मस्तपैकी.
तर हे आहे घरगुती खानावळ मेस आणि जेवण खूप छान होतं. आम्ही व्हेज थाली जेवलो. आणि किती झालं बिल? 715. 715. आमचं 4 जणांचं 715 रुपये बिल झालं. जेवण कसं वाटलं? एक नंबर होतो, छान सात्विक. सात्विक जेवण होतं का? हो, व्हेज खाल्ला आम्ही. येस. तर खूप सुंदर जेवण होतं. बिल पण खूपच कमी झालं. 750 रुपये बिल झालं. 715. येस. आता आपण जात आहो कुठल्या कनिकादित्य मंदिर. कनिकादित्य मंदिरवर. आणि त्याचं दुसरं नाव सूर्य मंदिर आहे. सुवर्ण. हा सूर्य. सुवर्ण मंदिर. चला, छानसं जेवण झालेलं आहे. 3:30 वाजलेत. मंदिरात जाऊ. मग त्यानंतर आपण कुठल्या मंदिरात जाणार आहोत रे? लोटेश्वर महादेव मंदिर. लोटेश्वर महादेव मंदिर. आणि इथली सूर्योपासक असलेल्या कनिकाबाईंनी ह्याची स्थापना केली आहे, म्हणून मंदिराचं नाव कनकादित्य मंदिर आहे. ओ, चला 1000 वर्षापूर्व मंदिराचे दर्शन घेऊया. तर 33 कोटी देवे. मग 33 कोटी देवे, 33 करोड देवे, 33 कोटी आहेत. आपण कोटी कोटी रुपये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रूप म्हणतो. म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. करोड म्हणजे त्या संख्येवरती 7 शून्य दिलेत की तेवढे करोड होतात. तर तसं नाही. तर 33 मग ते कोणते आहेत? तर 12 आदित्य, अष्टवसू, 8 वसू, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार म्हणजेच इंद्र आणि कुबेर असे 33 प्रकारचे हिंदुधर्मात देव आहेत. मग 12 आदित्य, 12 सूर्य. तुम्ही आता याला त्या आदित्यच्या मंदिरात आला, सूर्याच्याच मंदिरात आला. मग 12 आदित्य म्हणजे काय? तर आपल्याकडे हिंदू धर्मात जगातला सगळ्यात प्रगत सायंटिफिक रिझनने प्रगत असलेला धर्म आहे. आपल्या त्या हिंदू धर्मात लिहिलेलं आहे की या विश्वामध्ये 12 सूर्यमालिका आहेत आणि 12 सूर्यमालिकांचे जे अधिपती आहेत त्यांची नावं घेऊन आपण 12 सूर्याला 12 नमस्कार घालतो. एका सूर्याला 12 नमस्कार नाही. मग 12 सूर्याला नमस्कार घालतो. 12 सूर्यमालिका आहेत. याचं तुम्हाला नैसर्गिक इथे प्रमाण आपल्याकडे भरपूर आहे. सांगतो काय ते. वर्षाचे महिने 12. नंतर तुमच्या राशी दिवसाचं आपण जे मोजतो हे सगळं 12च्या पटीत मोजतो. घरातले आकडे 12 मध्ये मोजतो. आता थोडंसं परत बाजूला आणतो. आता आपल्या देशाचं नाव आहे भारत. कधी झालं? तर बांगलादेश आणि पाकिस्तान अलग झालं तेव्हा. त्याच्या अगोदरचं नाव काय आहे? हिंदुस्थान. हिंदुस्थानमध्ये गुजरातचं नाव काय आहे? सौराष्ट्र. हा, म्हणजे सौर राष्ट्र, सूर्याची मंदिरं असलेलं राष्ट्र, सौर राष्ट्र असं ते नाव आहे. खरं सौराष्ट्र असं आपण म्हणतो, पण ते नाव आहे सौर राष्ट्र. आता हे तुम्ही जर चेक केलं तर तो सौराष्ट्र आहे. आता तुम्ही कोकणात आले. कोकण कुठपासून, मी थोडंसं मध्येच काय विचारतो, कोकण कुठपासून कुठपर्यंत आहे? तर कोकण हे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ याची समुद्रापासूनची 50 ते 60 किलोमीटरची पट्टी म्हणजे कोकण. एकच महाराष्ट्रात नाही, 40 स्टेटमध्ये. तसं सौराष्ट्र कुठपासून कुठपर्यंत आहे? मग हे चेक करण्यासाठी तुम्ही गुगलवरती जा. गुगलवरती भारतवर्ष म्हणून भारतवर्ष आहे. तर ते चेक करा. त्याच्यामध्ये ब्रह्मदेश नाही, भूतान नाही, बांगलादेश नाही, नेपाळ नाही, पाकिस्तान नाही, अफगाणिस्तान नाही, इराण नाही. मग आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये सौराष्ट्र भाग कुठपासून कुठपर्यंत दाखवला आहे? तर आत्ताचा इराणचा अर्धा भाग, पूर्ण अफगाणिस्तान, पूर्ण पाकिस्तान, नंतर राजस्थानचा काही भाग, पंजाबचा काही भाग आणि काही भाग हा पूर्ण गुजरात राज्य. हा म्हणजे सौराष्ट्र. ह्याच्यामध्ये 11 सूर्य मंदिर होते. आपण आता आलो आहोत रत्नागिरीच्या लोटेश्वर मंदिराकडे. हे मंदिर खूप जुनं आहे आणि खरंच बघण्यासारखं आहे. ॲक्च्युली आम्ही ह्याच्या अगोदर पण एकदा येऊन गेलो होतो, पण तेव्हा आम्हाला काही असंच दाखवता आलं नाही. पण ह्यावेळी आम्ही तुम्हाला दाखवू की ते मंदिर दिसतं कसं ते. या मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो अशी शेत जमीन आहे आणि त्याच्यातून आहे. आणि याच्या साईडला पण बघा पाण्याचा असा ओढा छोटासा, मस्त वाटतं. हेच पाणी ते शेताला पण वापरतात. हा रस्ता आहे मंदिराकडे जाण्याचा.
समोर इकडच्या गावकऱ्यांनी शेती केली आहे, इकडे मुळा लावलाय. काय मस्त वाटतंय. आणि हे आहे ते मंदिर एका दगडावरती, लोटेश्वर मंदिर. त्याच्या साईडलाच नदी वाहते. पावसामध्ये खूप मस्त वाटतं, वातावरण खूप सुंदर असतं इकडे. पण आम्ही कधी पावसाळ्यात आलो नाही, दरवेळी असंच डिसेंबर किंवा मे महिन्यामध्ये आलो. ह्याची स्टोरी अशी आहे की एक गुराखी होता, त्याच्या मालकाच्या गाई म्हशी तो घेऊन यायचा. अँड त्याच्यातली एक गाय ना दूध नाही द्यायची घरी जाऊन. त्या मालकाला डाऊट आला. त्या मालकाने नंतर एकदा काय केलं, त्याचा पाठलाग केला. त्याला वाटलं की गुराखी चोरी करतोय. पण नंतर असं कळलं की गाय एका स्पेसिफिक जागी येऊन दुधाचा पाना सोडते. मग गावकऱ्यांना आला राग. त्याने काय केलं, सगळ्या कोयत्याने त्याच्यावर वेली वगैरे तोडल्या आणि मग त्याच्यातनं शिवलिंग प्रकट झालं. हे असं. आणि त्याच्यावर त्यांनी आघात केले म्हणून ह्याच्यावर पण अजून पण त्या चिरा पडलेल्या आहेत, त्या विजिबल आहेत. सो मग गावकऱ्यांनी तिकडे मंदिर बांधलं.